आपल्या जन्म दिवसाला ते श्राप देतात. आपल्या मुलाला सुज्ञान बनवा, त्याच्यासाठी आई सुज्ञान लागते. आई सुज्ञान तर तिचा नवरा सुज्ञान, नवरा सुज्ञान तर ती देवाच्या भयात, देवाच्या आधारात, देवाच्या प्रार्थनेत असेल. आणि त्याचा परिवार जर सुज्ञान असेल, त्याचं येणारं बाळ देखील प्रभूच्या प्रार्थनेमध्येच वाढलं पाहिजे. लहानचं मोठं झालं पाहिजे, लहानचं मोठं वाढलं पण पाहिजे. त्याच्या मनावर, त्याच्या कानावर, त्याच्या माइंडवरती सदैव देवाचं वचन पडलं पाहिजे. मूर्ख का बनते? कारण आई त्या मुलाला कधीच देवाच्या मंदिराला आणत नाही. आई मुलाला देवाच्या मंदिरात कधीच आणत, म्हणून त्या आईला सदैव दुःख आहे. जगात किती आया तुम्ही आणि मी पहा, ताव ठोकून आज रडत आहेत, दुःख त्यांना सहन होत नाही. आणि किती किती आयाने गळ्याला फास घेऊन विष पिऊन आपलं जीवन यात्रा संपून टाकल्या. कितीतरी आया जगामध्ये अशा आहेत, देवाच्या लोकांना, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, इकडं तिकडं लोकांना सांगत फिरतात, माझा मुलगा मला असं मारतो, माझा मुलगा मला लाथानी मारतो, माझा मुलगा मला शिव्या देतो, माझा मुलगा माझा असं करतो तसं करतो. काय त्या आईचं वर्णन दुःखाचं विचारू नका. आपल्या मुलगा जर मूर्ख असेल तर आईला किती त्रास भोगावा लागतो, आज तुम्हाला आणि मला या जगातून समजत आहे, कळत आहे. तर आपल्या मुलाला सुज्ञान बनवा, हुशार बनवा. आणि त्याला हुशार बनवण्यासाठी त्याला देवाच्या वचनामध्ये आईने आणण्याचं पहिलं कर्तव्य आहे. कुठं घेऊन जाऊ नका, पहिलं त्याला देवाच्या सहभागितेमध्ये, देवाच्या मंदिरामध्ये देवाचं वचन ऐकण्यासाठी त्याला पहिलं घेऊन या. तुमचा मुलगा तुमच्यासाठी आयांनो आशीर्वादित बनन, नाहीतर तुम्हाला लाथानी मारल्याशिवाय तो राहणार नाही. पुढं वचन वाचा. मार्क शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन क्रमांक 33 आपण वाचूया. असले पुष्कळ दाखले देऊन त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असेल. काय देत असेल? म्हणा, संदेश देत असेल. सहनशक्ती माणसाची किती आहे हे फार महत्वाचं आहे. किती वेळ तुम्ही कॅपॅसिटीने देवाचं वचन ऐकू शकतात, किती तुम्हाला वचन समजू शकतात, बस तेवढ्या वेळामध्ये वचन सांगणं फार महत्वाचं आहे. तासभर जास्त जास्त. ओव्हरलोड जर डोक्यापेक्षा जर गेलं तर मी वळत राहीन, मला टायमिंग नाही, मला सवय 3 तास 3 काही नाही 4 तास मी कंटिन्यू शिकू शकतो. पण समोरचे माणसं जर घोरायला जर लागले, श्रोतेगण, तर माझं शिकवणं, आम्ही बसलोय मात्र शरीराने इथं, पण मात्र आमची बस कुठं चालली? हा, बस म्हणजे काय? डोळे झाकले का चालली दिल्लीला, चालली मुंबईला, चालली पुण्याला बस. मग काय उपयोग आहे शिकवण्याचा? म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याच्या लोकांना त्या ठिकाणी दाखल्याने या ठिकाणी बोलू लागला, असं देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला शिकायला मिळत आहे. तेव्हा त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, 33 वचन वाचलं ते. हा 3:33 हा परत वाच. त्याने त्यास उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? हा, तेव्हा त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, माझी आई व माझे भाऊ कोण आहेत? माझी आई आणि माझे भाऊ म्हणजे कोण आहेत? फक्त परमेश्वराचं वचन ऐकणारेच देवानं त्यांच्या संग नातं जोडलेलं आहे. बाकीतले अजून भाऊ झाले नाही प्रभूचे, बहीण झाले नाही, प्रभू त्यांची काळजी घेत नाही अजून. त्याच्या कुटुंबामध्ये आलं, त्याच्या वचनामध्ये आलं, त्याच्या सेवेमध्ये आलं तरच त्या ठिकाणी नातं कळतं. आणि नात्यासाठी प्रभू काय करतो? या ठिकाणी आपल्या लोकांसंग ते बोलतो. विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती ठेवा.
आणि तुम्ही देखील आज परमेश्वराची आई बनू शकता, बहीण बनू शकतात, माता बनू शकतात. हालेलुया. म्हणजे तुम्हाला आणि मला देवाबरोबर काय जोडायचं आहे? म्हणा, नातं जोडायचं आहे. पुढे जाऊया. यव्हानाचं शुभवर्तमान याचा 2रा अध्याय. वचन क्रमांक 3. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. काना गावच्या लग्नामध्ये एक गोष्ट घडली, बरोबर आहे ना? आणि मग असं लिहिलं आहे की लग्न मोठा शुभारंभ झाला. येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या शिष्यांना देखील त्या ठिकाणी आमंत्रण दिलं. येशूची आई पण तिथं आली. येशूची आई पण चमत्कार करू शकत होती ना? हाव किंवा नाही? होय किंवा नाही? पण असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी द्राक्षरस संपून गेला. सगळे लोक मरियाकडे पळायला लागले, येशूच्या आईकडे. आणि मग द्राक्षरस संपला तर ती म्हणते, मी काय करू मग संपला तर? कळतं का? संपलं तर मी काय करू आता? प्रश्न आहे का नाही समोर? आपल्या मराठी भाषेमध्ये असंच आहे, मी काय करू? आता बुंदी संपली, पास्टरकडे काय करणार? हातवर करणार ना. मरियामध्ये ते सामर्थ्य नव्हतं, मरियामध्ये ती ताकद नव्हती, मरियामध्ये ती शक्ती नव्हती. मरिया म्हणजे ती आई प्रभू येशू ख्रिस्ताची, तिच्यामध्ये शक्ती नव्हती, ती अमर्यादित होती. मग तिच्या बहिणीच्या लग्नामधला सगळा उदयमध्ये ती डोळ्याने पाहती, पण आता पाहुणे रावळे उपाशी आहेत. आणि मग सगळी तक्रार पहिल्यांदा जर कुणी केली असेल तर त्या ठिकाणी इथं केलेली आहे मरियाकडे. एक आई या नात्याने, एक मावशी या नात्याने, एक घरातले नातेवाईक या नात्याने पटकन आपण काय जातो? नातेवाईकाकडे जातो. हो हे संपलंय, हो ते संपलंय. घरातल्या लोकांना म्हणणार का बाहेरच्या लोकांना? बोला ना. घरातल्या लोकांना म्हटले ना, पटकन लोक पळत पळत आले आणि मरियाला म्हणू लागले, तिची मावशी आहे आता ती लग्नात गेलेली. द्राक्षरस ती काय म्हणती? संपून गेलेला आहे. ही मस्त विश्वासणारी होती, पण ती चमत्कार करू शकत नव्हती. आम्ही मरियाला मानतो, नाही असं नाही. येशूची ती आई आहे बायबलच्या वचनानुसार, ती पवित्र आहे, मानतो, सगळं काही खरं आहे. पण या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की जे शिष्य मरियाला शरण आलेले आहेत, ती मरिया आई या नात्याने काही करू शकलेली नाही. लोक तिकडे पळतात ना, आई काही नाही करत. हरेगावला गेले ना, हरेगावला जाणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवा, आई तिथं काय करणार नाही, त्या मूर्तीमधून सैतान काम करणार आहे. इकडे आई काय म्हटली पुढे तुम्ही, आणि मी जर वाचलं पुढच्या वाचनामध्ये की काय म्हटलेली या अध्यायामध्ये, मी काय करू शकत नाही म्हणे, तुम्ही माझ्या पोराचा ऐका, येशूचा ऐका म्हणे. येशू तिला म्हटला, बाई तुझा आणि माझा संबंध काय? तुझा आणि माझा काय संबंध आहे? काय नातं आहे तुझं आणि माझं? मग येशू ख्रिस्ताने, तुम्ही आणि मी पाहतो त्या ठिकाणी त्या मरियाचे शिष्य ज्यावेळेस येशू ख्रिस्ताकडे आले, तो म्हटला रांजण भरा पाण्याने, आणि मग येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी चमत्कार केला. मरिया एक अशक्त आई आहे. जगातल्या लोकांनो, तुम्ही जर आया आहेत, देवाविना तुम्ही अशक्त आहात. देवाविना तुमच्यामध्ये माझ्यामध्ये शक्ती, जगातल्या कुठल्याच आईमध्ये देवाविना शक्ती नाही. देव जे चमत्कार करणार ते तुम्ही करणार नाही, कारण तुमची शक्ती कशी आहे? मर्यादित आहे, लिमिट आहे तुमच्या शक्तीला, पण देवाच्या शक्तीला लिमिट नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आपण आयांनी या मदर डेच्या दिवसामध्ये सनातन परमेश्वरावर प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. की प्रभू माझ्या लेकरांसाठी मला काय करता येत नाही, माझ्या लग्नात काही कमी पडन मला माहित नाही, उद्या बोरला विहिरीला पाणी कमी पडन मला माहित नाही, उद्या माझ्या लेकरांचं नुकसान किती होणार आहे मला माहित नाही. मी काय करू शकते प्रभू त्यांच्यासाठी?
माझी शक्ती जिथपर्यंत काम करते तिथपर्यंत मी माझ्या लेकरांसाठी, कुटुंबासाठी, परिवारासाठी करू शकते. परंतु त्याच्या पलीकडं माझं डोकं बंद पडतं, मला सुचत नाही, मी बुधावल्याने होईल. मग काय करायचं? त्यासाठी त्या आईला परमेश्वराची शक्ती पाहिजे. म्हणजे काय करीन ती आपल्या कुटुंबाला घेऊन, तिचं ज्यावेळेस डोकं बंद पडेल त्यावेळेस ती आपल्या कुटुंबाला घेऊन देवाच्या सानिध्यामध्ये येईल आणि त्या कुटुंबाला देवाच्या हातामध्ये देईल आणि देव त्या आईच्या द्वारे तिच्या घरामध्ये, तिच्या कुटुंबामध्ये चमत्कार करून टाकेल. म्हणून आईने स्वतःच्या शक्तीवरती विसंबून राहू नका. म्हणून तिथं असं लिहिलेलं आहे. आईकडे आले लोक, पण आईने काही केलं का? नाही केलं. आयांना तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्ही देवावरती अवलंबून राहा. तुमची शक्ती थोडी आहे. पुढे जाऊया देवाच्या वचनामध्ये आणि पाहूया 2 इतिहासचं पुस्तक, याचा अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 3 आपण वाचूया. दुसरे इतिहासचं पुस्तक, अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 3. पाठीमागं वाचा, कुणीतरी भेटला असेल तर. एकच बायबल आहे का संपूर्ण चर्च मध्ये? त्याची चालचलणूक अब्रामाच्या घराण्यासारखी होती, कारण दुष्कृत्य करण्यास त्याची आई त्यास सल्ला देत असे. आलेल्या या ठिकाणी आहाजाचे राज्य व त्याचे मरण. आणि तुम्ही आणि या ठिकाणी जर वाचलं तर फार महत्वाचं, वाईट कृत्य करण्यास आईने पोराला सल्ला दिला. आई जगातल्या खरी आई आणि खोटी आई याच्यामध्ये पण फरक आहे बरं का. आता पोराला सल्ला चोरीचा द्यावा का, खून करण्याचा द्यावा का, वाईट करण्याचा द्यावा का? इथं लिहिलं आहे. आई सल्ला देते आपल्या मुलाला. ऐकलंय सगळ्यांनी? वचन क्रमांक 3 मध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे. तोही अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला, कारण दुराचार करायला किंवा वाईट करायला त्याची आई त्याला सल्ला मसलत देणारी असे. किती आया आहेत आज जगामध्ये? आपण म्हणतो का सगळ्या आया चांगल्या आहेत म्हणून? आहे सगळ्या आया चांगल्या, 100% आया चांगल्या आहेत, सगळ्या चांगल्या सरळ आहेत. काही आपल्या लेकरांनाच वाईट मार्ग शिकवणाऱ्या आया आहेत. सावधान! मदर डेच्या दिवशी जर आई आपल्या मुलाला जर आपल्या बापाविषयी मारायला शिकवत असेल, आपल्या बापाला मार, धोपट दारू पिऊन येतोय, आंधळा झाला, फसव. कुठं लिहिलंय माहितीये का? कुठं लिहिलंय सांगा एक उदाहरण. हे उदाहरण परत पाठीमाग घेऊन जातो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला. इसाक आंधळा झाला आणि रिबेकाने काय केलं? रिबेकाने काय केलं? बापाला फसवलं, त्याच्या बापाला आणि तिच्या नवऱ्याला. वयोवृद्ध झाला आणि आंधळा झाला इसाक, त्याला काहीच करता येईना. आणि मग त्याला खायचं होतं हरणाचं मटण. बरोबर आहे ना? आता मोठ्याला ऑर्डर दिली बापाने की बाबा मला खूप यसावा हरणाचं मटण खाऊशी वाटलंय आणि आज मला मटण खाऊ घाल तू. मग तो शिकारीला गेला, कान देऊन बायको ऐकत होती. आशीर्वाद कसा चोरायचा. आणि मग असं लिहिलंय तुम्ही आणि मी पुढे वाचलं की तिनं काय केलं, तिच्या धाकट्या मुलाला, काय नाव त्याचं? याकूब. त्याचे कान भरले, एक बोकड्या कापला चांगला, त्याचे कपडे वगैरे त्याला घातले, म्हणजे केसाळ प्राणी त्याला केलं. आणि बोकड्याचं मटण म्हणून बापासमोर पहिल्यांदा तो घेऊन गेला. फक्त डोक्यावरती हात ठेवावं आणि परमेश्वराकडून इसाकाला, अब्रामातून इसाकाला आणि इसाकातून आज त्याच्या पोराला जे आशीर्वाद मिळावेत, यसावाला मिळणारे आशीर्वाद याकोबाला मिळाले. चोरून आशीर्वाद घेतले. हात ठेवले डोक्यावर. कोणी फसवलं?
बायबल सांगतं जगामध्ये कितीतरी आया आहेत आपल्या मुलांना आज वाईट करायला शिकवत आहेत. आयांनो, जर तुम्ही तुमच्या लेकरांना वाईट करायला जर शिकवत असाल तर ध्यानात घ्या, जैशी करणी वैशी भरणी आहे. तुमचं लेकरू तुमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण कधीच बनणार नाही. म्हणून खबरदार, आपल्या आईला, आपल्या आजीला, आपल्या बापाला जर तुम्ही त्याला मारायला जर तुम्ही पुढं करत असाल ना, तुमच्यासारखा श्रापित व्यक्ती कोणी नाही. सावधान, विश्वासघात तुम्ही आणि मी करू नये. येशू मसीह की आईने कधीच आपल्या मुलाला वाईट करण्याचा सल्ला द्यायचा नाही. कोणतीही गोष्ट असू द्या, कोणाचाच आईने निर्णय घ्यायचा, त्याचं वाईट करायचं नाही. उलट वाईट करायला जर गेला ना, त्याचे कान पिळा, त्याला दापा तिथं, त्याला जागेवर धरा तिथं. तू वाईट करू जाऊ नको, तू वाईट बोलू नको. त्याला शिव्या देत असताना, वाईट करत असताना तुम्ही त्याला उलट दापायचं असतं. पण आया म्हणते तू होय पुढे, मी तुझ्या पाठीमागे येते. पोराला तू बोल, बापाला बोल, मी आहे तुझ्या पाठीमागे. कस काय आपलं घर आशीर्वादित होईल? पश्चाताप करणं महत्वाचं आहे. पाहूया वचन, यशाचं पुस्तक. मग आईने आपल्याला मदर डेच्या दिवसामध्ये सावधान, यशाचं पुस्तक याचा अध्याय क्रमांक 66. एक आई काय करू शकते जीवनामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये. वाचूया यशा 66वा अध्याय आणि वचन क्रमांक 13. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करीन. यरूशलेमेत तुमचे सांत्वन करीन. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते. काही दुःखी गोष्टी घडल्या, कोणाचं नाव येतं आपल्याला पटकन? ठेच लागू द्या. कोणाला हाक मारतो आपण? बाई आहे तर आपण आई म्हणतो, आई आहे तर बाई म्हणतो आपण. आईलाच हाक मारतो. काही दुःख नाही येऊ द्या, आई. बापाच्या पाठीमागे जास्त लपत नाही पोरं, पण आईच्या पाठीमागे लपतात. कारण काय, आई देवाने तेवढी प्रेमाने भरलेली आहे. हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे, आणि तिच्यामध्ये एवढी ममता असते, आईमध्ये एवढी दया असते, एवढा प्रेमळ तिचा स्वभाव असतो. तुम्ही आणि मी पवित्र शास्त्रातून ते पाहू शकता. आई सारखं सांत्वन, डोळे पुसवणार या जगामध्ये कोणीच नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आहे माणूस. कुठं जा जगामध्ये, जिवंतपणा जर त्या आईवर प्रेम केलं नाही, जिना जन्माला घातलं, जिना पालन पोषण केलं, जिना लहानचं मोठं केलं, जिना आपलं कर्तव्य पार पाडलं, आणि जिना आज तुला रेघा रूपाला लावले, आज त्या आईने तुझ्यासाठी काय केलंय, माझ्यासाठी काय केलं, हे कदाचित तुम्ही मी विसरू शकत नाही. पण जिवंतपणात त्या आईला आज काय काय केलं जातंय विचारू नका. काय केलं माझ्या आईने माझ्यासाठी, असे प्रश्न आहेत. पण आई गेल्यानंतर मग म्हणतात मला आई नाहीये, मी कोणाला आई म्हणू. पण ज्यावेळेस जिवंत होते आई, त्यावेळेस तू कधी पाणी तिला दिलं नाही, कधी तिला भाकर दिली नाही. अरे ती आई आजारी पडली, त्यावेळेस तुम्ही जवळून गेला, तिला उचलून तुम्ही म्हटले नाही की तुझं दुखतंय, तुला मी दवाखान्यात घेऊन जातो म्हणून. तिला भाकर त्यावेळेस दिली नाही, तिला म्हटली नाही आई उठ, थोडं तोंड धु, आणि हे बघ थोडं जेवण आणलंय तुझ्यासाठी. 2 घास निवाले तोडून आईच्या तोंडामध्ये कधी घातले नाही. आणि दुनिया उलटा पालटी होती, तरी देखील आई म्हणती माझं लेकरू, माझं लेकरू, माझं लेकरू अजून आलं नाही, अजून आलं नाही. आईचा जीव खालीवर 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 लेकराचा. जोपर्यंत लेकरू घरामध्ये येत नाही, ती आई त्या लेकरासाठी कासावीस होऊन जाते, रडती ती आई. पण आज त्या कलियुगामध्ये तुम्ही आणि मी पाहतो किती विचित्र प्रकार आहे. आई आणि बाप हे दैवत आहे असे म्हणतात, आपण ऐकतो. आपण देवाच्या जागेवर तेच आहेत. आई बापच
देव आहेत हे फक्त बोलायला आहे, कृतीला नाहीये जगात आज. कृतीला काय जगामध्ये आज? आई बापाचं सगळं काढून घ्यायचं, पैसा अडका, धन दौलत, प्रॉपर्टी, आणि त्यांना उघड्या रागड्या रस्त्यावरती फेकून द्यायचं किंवा सोडून यायचं. अनाथ आश्रमामध्ये, वृद्ध आश्रमामध्ये आई वडील आहेत आज. त्यांना सांभाळत नाही, कुणी जीव लावत नाही, कुणी त्यांची काळजी घेत नाही. असे हाल या जगामध्ये आज चालू आहेत. बाळांनो, जशी आई आपल्या लेकराला सांत्वन करते ना, या जगामध्ये कुणीच करणार नाही. आईने नुसता मायाचा हात जरी डोक्यावरून फिरवला ना, तसा त्या मायाचा हात कुठे जगामध्ये भेटत नाही. किती प्रयत्न करा. काय गीतकारांनी म्हटलं आहे, आई विना भिकारी फिरतो मी दारोदारी, उन्हाच्या भर दुपारी फिरतो मी दारोदारी, आई विना भिकारी फिरतो मी दारोदारी. कायचे उपकार विसरले तुम्ही यांनी? काय आई आहे ती? जन्मापासून विचार करा. मला आठवतं, एक कुठला तरी सण होता आणि मी 9वीला होतो, आणि मळ्यापासून आमच्या सोनई गाव 4 किलोमीटर आहे. आणि कुठला तरी छोटा सण होता, घरामध्ये काहीच खायला नव्हतं. आणि मग घरामध्ये काही खायला नसताना माझ्या मम्मीने चवळीच्या शेंगा केल्या आणि चपाती केल्या. चवळीच्या शेंगा आणि चपाती आम्ही खाल्ल्या 3 जणांनी. आणि त्या रात्री मला जुलाब चालू झाले. त्या रात्रीपासून असे जुलाब चालू झाले मला की दुसऱ्या दिवशीचे 2 वाजेपर्यंत माझा जीव नको नकोसा झाला. मला काही सूद नव्हती, इतके जुलाब मला व्हायला लागले. त्या काळात गाड्या नव्हत्या, सायकली नव्हत्या, एवढ्या म्हणावा असे कोणी घेत नव्हतं. तुम्हाला सांगतो, 9वीला असताना, मी 9वीला म्हणजे साधारण नाही, आज 9 5 11 आणि 14 वर्षाचं, म्हणजे 14 वय मला चालू होतं. माझ्या आईने मला कडेवरती टाकलं. मी पहिल्यापासून उंचीला मोठा. माझ्या आईने मला कडेवरती टाकलं आणि कडेवरती टाकून कमरेला माझ्या काहीतरी बांधलं आणि घरापासून 4 किलोमीटर तर थेट गावापर्यंत माझ्या आई कडेवरती मला घेऊन आली हॉस्पिटलमध्ये. तिला पाय माझ्या असे पायात गुतायचे, तिला चालता येत नव्हतं, डोळ्यात धारा यायच्या तिच्या. आणि रडत रडत तिनं मला 4 किलोमीटर हॉस्पिटल मध्ये आणलं पायी पायी. आणि डॉक्टर म्हटले त्यावेळेस, बारगळ डॉक्टर, जर तुम्ही 15 ते 16 मिनिटं किंवा 20 मिनिटं जर या मुलगा इथं आणला नसताना, तो मुलगा मेला असता म्हणे तुमच्या डोळ्यात देखत. मी खाण्याचं बाजूला राहायचे, इतके जुलाब भयंकर मला लागले होते, त्याला प्रमाणाने लिक्विड नव्हतं, कपडे सुद्धा मला काढता येत नव्हते, सगळे भरून जायचे. आज त्या आईची कृपा माझ्यावरती आहे. जर त्या आईने मला 4 किलोमीटर कडेवर उचलून नेलं जर नसतं ना, तर मी इथं नसतो आज सेवा कार्य करायचं. पण जिवंतपणात आईचं प्रेम करत नाही, जिवंतपणात शिव्या देतात आणि मेल्यावरती आईला पंचपक्वानाचा ताट घालतात. त्याला काय उपयोग आहे? आई ती आई असते. आणि आईचं प्रेम केव्हा मनुष्याला कळतं? ज्यावेळेस ती आई जग सोडून जाते ना, तेव्हाच प्रेम कळतं. तर त्या आईमुळे आज मी या ठिकाणी उभा आहे. त्या आईमुळे आज जिवंत आहे मी. जर तिनं मला जन्माला दिलं नसतं देवाच्या कृपेने, तर मी काय केलं असतं? कुठं असतो मी? तिचे उपकार जेवढे मानावे तेवढे कमी आहे. म्हणून माझ्या आईसाठी मी रोज माझ्या जीवनामध्ये प्रार्थना करत असतो. कारण जरी ती तिकडे राहते, परंतु तिला रोज तिला फोन करून ती 2 शब्द जरी बोललं तर माझ्या हृदयाला सांत्वन मिळतं. या आईची किंमत आहे. कारण काबाड कष्ट केलेले आहेत, मेहनत केलेली आहे, काय नाही केलं आमच्यासाठी. आणि तिच्या बरोबर 3री पासून आम्ही काय नाही केलं आमच्या जीवाला माहित आहे.
देवामध्ये जर नसतं ना, या आईचं प्रेम मला कधीच कळालं नसतं, कधीच नसतं कळालं. पण फक्त तो सनातन परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्रेक परमेश्वर मला कळाल्या. त्या कळाल्यामुळे त्या आईचं प्रेम काय आहे, ती आई माया काय आहे, ती दया काय आहे, तिचा हात डोक्यावरती ठेवणं काय आहे, ती 2 दिवस माझ्या घरात येऊन राहणं काय आहे, तिला काहीतरी फुलाची पाकळी देणं किंवा काही ना काही कपडा लत्ता घेणं माझ्या जीवाचं किती मोठं भाग्य हे मला कळतं आज. जर मी प्रभूमध्ये नसतो ना, हे कधीच सेवा कार्य करू शकलो नसतो, कधीच करू शकलो नसतो. कारण त्या आईने माझ्यासाठी जे केलं ना, या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. बाप मृत्यू पावल्यानंतर दुसरीला असताना माझे वडील वारलेले आहेत आणि तिथून पुढे 3 भावाला तिनं सांभाळलंय. त्यावेळेस लग्न कार्य होत नव्हते डबल. मग काय जीवन जगले असेल माझ्या, आणि ते उपकार मी कसं काय विसरेल. आणि म्हणून मी प्रभूचे आभार मानतो की प्रभूचं मला प्रेम कळलं आणि त्याच्यामुळे माझ्या आईला मी आज जीव लावायला समर्थ आहे. येशू मसीह की. पुढे जाऊया, 2-3 वचन आपण पाहूया. इर्मायाचं पुस्तक याचा 20वा अध्याय वचन क्रमांक 14 आपण वाचूया. आणि फार सुंदर लिहिलेला या ठिकाणी देखील आई विषयी आपण वाचूया. या इर्मायाचं पुस्तक 20वा अध्याय 14 वचन. मी जन्मलो तो दिवस शापित असो, मी जन्मलो तो दिवस शापित असो, माझी आई मला प्रसवली तो दिवस धन्य न हो. हा, माझ्या आईने मला जन्म दिलाय तो दिवस माझ्यासाठी आशीर्वादाचा न हो. का बरं असं बोलला असन देवाचा सेवक इर्माया या ठिकाणी? त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे ना, हाल झालेले असतील इर्मायाचे, तसे परिस्थिती तशी असेल. आपण काय म्हणतो, तुझ्या पोटी नसतं जन्माला आलं तर बरं झालं असतं, तुझ्या उदरात नसतं जन्माला घातलं देवाने तर बरं झालं असतं. मला कितीतरी लोक बोलतात, कितीतरी मुलं बोलतात आज आईला. आईची चुकी आहे का देवाची चुकी? का देव चुकलाय का माणूस चुकलाय? देव तर चुकत नाही हो. देवाने योग्य परिवारात आणि योग्य आईच्या उदरामध्ये तुम्हाला आणि मला जन्माला घातले. ती श्रीमंत आहे किंवा गरीब आहे ती गोष्ट नंतरची आहे. पण मग आपल्या जन्म दिवसाला आपण शाप का द्यायचा? येशू प्रभू की शाप द्यायचा का? अरे आपले शाप प्रभू येशू ख्रिस्ताने वाहिलेत. आईची परिस्थिती नादान असली म्हणून काय झालं, पण देवाने तुझ्यासाठी चांगलं धडधाकड शरीर दिलं. आईने जर तुझ्या जीवनात काही केलं नाही, पण तू आईसाठी काहीतरी कर. आज दुःखात, त्रासात, व्याधीत, वेदनेत, सगळ्या गोष्टीमध्ये जे आई तुझ्यासाठी करू शकली नाही, पण तिला जन्माला घातलं, लहानचं मोठं केलं आणि वाढवलं, पालन पोषण केलं आणि जेवढं करायचं तेवढं केलं. इथून पुढे धडपुष्ट शरीर तुला जर दिलं आहे, तू आईसाठी चांगलं कर. तू आईसाठी कल्याणाचा मार्ग कर. तू आईसाठी जे जे कराचा मार्ग तयार कर. शमूएला सारखं आईचा त्याने काय केला? नाव लौकिक केलं, असं बायबलच्या वचनात लिहिलंय. नाव मोठं केलं आईचं. दावीद राजाचं कितीतरी उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला वाचायला मिळतं की त्या ठिकाणी त्या गोष्टी घडलेल्या आहेत. पुढे वाचू या वचन, मत्तेचं पुस्तक याचा 2रा अध्याय 14 वचन. यस, मत्ते 2:14. मग तो उठला आणि बाळक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशात निघून गेला. आईने कोणाचे प्राण वाचवले इकडं? बाळाचे. बाळ. कोण आहे बाळ? तो येशू. कोण बाळ आहे? कोण बाळ कोण आहे सांगा? येशू. म्हणा येशू. येशू. त्यावेळेस ही बातमी कळाली ना, ती आपल्या तारणाऱ्याला घेऊन, मुक्तिदात्याला घेऊन या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? पळून गेली, त्याचा जीव वाचवला. म्हणून मी तुम्हाला साक्ष सांगितली, जर येशू ख्रिस्ताला आज तिथून घेऊन गेले नसते तर हेरोद आणि एक मुलाची कत्तल गेली असती. येशू पण त्याच्यामध्ये सापडला, पण त्यांना खबर कळताच असं लिहिलेलं आहे की ती आई आणि बाप त्याला घेऊन मिसर देशामध्ये गेले आणि
आणि मग त्या ठिकाणी तुम्ही आणि मी पाहतो येशू ख्रिस्त पुढे वाढला. त्याचा जीव वाचल्यानंतर येशू मसीह की तर आई आणि वडिलांचं भय धरणं फार महत्वाचं आहे जीवनामध्ये. आणि जर तुम्ही आणि मी आई वडिलांचं भय धरलं तर तुमचं आणि माझं कल्याण होणार आहे. येशू मसीह की. आणि मग आई वडिलांचं भय धरल्यामुळे तुम्हाला आणि मला या जगामध्ये दीर्घ आयुष्य मिळणार आहे. काय मिळणार आहे? आणि मग काही लोक जर तुम्ही आणि मी जगामध्ये जर पाहिले तर आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना या जगामध्ये मान वर घेऊन जे जीवन जगायचं आहे ना ते जगू देत नाही. कुठं वचन आहे वाचा शेवटचं, फार महत्वाचं. लेवीचं पुस्तक 18वा अध्याय वचन क्रमांक 7. खूप सुंदर आहे. 18वा अध्याय आणि वचन क्रमांक 7. तू आपल्या बापाची काया अर्थात आपल्या आईची काया उघडी करू नको. तू आपल्या बापाची किंवा आपल्या आईची काया किंवा शरीर उघड करू नकोस. ती तुझी आई आहे ती तुझी आई आहे म्हणून तू तिची काया उघडी करू नको. हा, ती तुझी आई आहे. तिची काया किंवा तिचं शरीर उघड करू नकोस. आमेन. काय करू नको?